पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्याला वरदायनी ठरलेले उजनी धरणाचे पाणी हे दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता. मी सध्या उजनी धरणामध्ये आहे. आपण या ठिकाणी पाहिलं तर काही ठिकाणी पाण्याला हिरवा रंग आलेला आहे, तर काही ठिकाणी पाणी हे लालसर, तर काही ठिकाणी काळ्या रंगाचे पाणी दिसत आहे. हे एकूणच उजनी जलाशयामध्ये दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. त्याला कारण आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील पाणी, त्याचबरोबर त्या या परिसरात असलेले कारखान्याचे रसायन मिश्रित पाण्यामुळे हे उजनीचे पाणी दिवसेंदिवस खराब होऊ लागले. त्यामुळे हे पाणी वापरायोग्य नव्हे तर पिण्या योग्य देखील राहिलेलं नाही. आपल्या बरोबर येथील स्थानिक नागरिक आहेत भरत मलव. आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, किती वर्षापासून हे पाणी असं खराब व्हायला सुरुवात झाली? आपण या उजनीकडे जर पाहिलं तर पुणे, पिंपरी चिंचवड आणि राज्यातील जे नेते आहेत आणि त्यांचे जे कारखानदारी, त्यांच्या विकासाची घाण गेल्या 25 वर्षापासून आपल्या उजनीमध्ये पाहायला दिसते. दरवर्षी उजनी थंडीच्या हंगामामध्ये, उन्हाळ्याच्या हंगामामध्ये कधी पाणी हिरवट होते, कधी काळसर होते, कधी तपकिरी रंगाचं होते. या सगळ्या पाण्याचा परिणाम म्हणून आमच्या जे मच्छीमार लोक आहेत त्यांच्या सगळ्या पायाला गटे पडलेले आहेत. पाणी प्रचंड प्रदूषित झालेले आहे. त्यातून जे पान वनस्पती आहेत त्या सगळ्या मृत पावलेल्या आहेत. जे माशांच्या जाती आहेत त्या नष्ट झालेल्या आहेत. आता नुकतंच बॉम्बे नॅचरल हिस्ट्रीच्या वतीने पाहणी केली तर जवळजवळ पाण्याचा TDS 700च्या आसपास पोहोचलेला आहे. म्हणजे ह्या पाण्यात सगळे मासे अस्वस्थ झालेले आहेत. या भागातली शेती नापीक होत चाललेली आहे. जे जनावरे आहेत पाळीव, ते सुद्धा त्यांच्या गर्भधारणेवर परिणाम झालेला आहे. आमच्या माशाच्या जवळजवळ 40 जाती नामशेष झालेल्या आहेत. आणि बघा तुम्ही, सरकारला एका बाजूने अतिरिक्त संपादित जमीन दिसती, वरनं मेरी संस्था किंवा उपग्रहातनं वाळू दिसती, ही सेवा म्हणजे सॉरी विमान सेवा चालवायचं दिसते. आणि ज्या उजनीमध्ये इतकं प्रचंड प्रमाणात म्हणजे महाराष्ट्रातलं जी गटारगंगा बनलेली आहे त्या उजनीचा आक्रोश ह्या सरकारला दिसत नाही, ते पाणी दिसत नाही. ह्याच्यासारखी दुर्दैवी बाब आमच्यासाठी कुठली नसावी. कारण पर्यटनला सुद्धा इतकं चालना मिळते या भागात, परंतु परदेशातून येणारी पक्ष्यांमध्ये सुद्धा आता ते आजार जडू लागलेले आहेत. आणि ह्या सगळ्यांचा विपरीत परिणाम आमच्या मानव जीवनावर झालेला आहे. इथं काही लोक सगळी एसी मध्ये बसून पाणी पितात आणि आम्हाला हे असले रोज पाणी, आमचे मच्छीमार हे वाकून पाणी पित होते पूर्वी. आता परिस्थिती अशी झाली की बाहेरचे विकतचं पाणी नावेत आणायचं आणि ते पाणी प्यायचं, अशी परिस्थिती झालेली आहे. रोज प्रचंड दुर्गंधी, त्यातील मासे विक्रीला परत पुणे, मुंबई, अख्ख्या भारताच्या बाहेर जातात. हे मासे सुद्धा आता काही म्हणजे त्यांच्यात रोगराई जाऊ शकते आणि लोकांमध्ये ते आजार जाऊ शकतात. कुठंतरी ह्या सरकारने आता पुण्यात पाहिलं, ह्या जे पाणी आपल्या पिंपरी चिंचवड आणि पुण्यातून येतं तिथं सुशोभीकरणावर 250 कोटी रुपये खर्च होतोय. महत्वाचा मुद्दा काय आहे की आपलं पाणी स्वच्छ झालं पाहिजे, ह्याच्यावर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. सुशोभीकरणावर लक्ष देतात. म्हणजे सरकार नेमकं नागरिकांना जगवायचंय का मारायचं, असं आमच्या स्थानिकांना प्रश्न. आतापर्यंत ह्या पाण्याची तपासणी किती संस्थांनी केलेली आहे आणि त्यांचे काय काय अहवाल आले? आम्ही गेल्या 25 वर्षापासून ज्यावेळेस वराडतोय त्यावेळेस अमेरिका, जपान, भारतातले, परत तुम्हाला सांगतो मॅगसेस पुरस्कार ते राजेंद्र शेराना, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री, अशा मोठमोठ्या संस्थांनी पाण्याच्या तपासण्या केलेल्या आहेत. आणि प्रत्येकाने ते हे सांगितलंय की हे पाणी पिण्याचं सोडा, वापरू सुद्धा नका, त्यात हात घालणं सुद्धा चुकीचं झालं. एवढ्या गंभीरतेने आम्हाला त्यांनी सांगितलेलं. या पाण्यामुळे आता काय काय आजार समोर येऊ लागले आहेत? आमच्या भागात बघा, कधी कॅन्सर नावाचा ऐकून सुद्धा रोग नव्हतो. कॅन्सर शब्द ऐकला तरी भीती होती. आता आमच्या उजनीच्या कडेने जेवढी गावं आहेत तेवढ्या गावामध्ये गल्ली गल्लीमध्ये कॅन्सरचे रुग्ण आहेत, मुतखड्याचे आजार आहेत, त्वचेचे आजार आहेत, नख कशी वेगळ्याच आकाराचे झाल्यात. म्हणजे अशा असंख्य आजाराने आम्हाला ग्रासलेलं आहे ह्यामध्ये. एकूणच या ठिकाणी जर ह्या प्रदूषणामध्ये जर शासनाने दिरंगाई केली तर भविष्यात उजनीचं कसं चित्र पाहायला मिळेल? कदाचित पूर्वी आपण प्लेग किंवा असे मोठमोठे रोग जसे येऊन गेले तसे एक दिवशी उजनीच्या बाबतीत घडू शकतं. कारण आता गेल्या 4-5 वर्षे पहा, त्या कुंभरगावच्या तिथे मिथेन वायूचे स्फोट घडले. म्हणजे 5-5, 2-2 एकरामध्ये असे पाणी उपळायचं, मिथेन वायूचे स्फोट. हा एकदम गंभीरतेचा विषय. आणि ह्या पाणी पिण्याने भविष्यात अशी एकदा रोगराई आली तर माणसं कुठल्या तरी एका मोठ्या रोगराईला सामोरे सुद्धा जाणार आहेत, अशी भीती आता आम्हाला वाटू लागलेली त्याबाबत. नक्कीच या ठिकाणी शासनाने पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराच्या सुशोभीकरणासाठी, नदीच्या सुशोभीकरणासाठी जो पैसा खर्च करताय त्याऐवजी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तो पैसा खर्च करावा, जेणेकरून उजनीमध्ये येणारे पाणी हे स्वच्छ येईल, असे मत भरत मल्लव यांनी व्यक्त केले आहे. मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, उजनी, इंदापूर.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.